आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला। ढगफुटी सदृश्य पाऊस आहे आणि काही त्याच ठिकाणच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। यवतमाळच्या पुसदमध्ये काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। आमदार इंद्रनील नाईक यांच्या मदतीने घरात अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश। यवतमाळच्या पुसदमध्ये एनडीआरएफ कडून बचाव कार्य। घरात अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश। यवतमाळच्या पुसदमध्ये काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं तर अनेक वाहनं देखील पाण्याखाली। यवतमाळच्या पुसद शहरातील काही काळ बंद असणारी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या। पुसद तालुक्यातील वासवीत 2 नगर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। वसाहतीमधील रस्त्याला नदीचं स्वरूप। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। शहरातील रेल्वे उड्डाण परिसरात देखील केमिस्ट भवनात पाणी शिरलं। हिंगोलीत पावसामुळे बांगरनगर परिसरामध्ये पाणी शिरलं। पुराच्या पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूरमधील हिवरखेड इटोली परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्त्यावरील वाहतूक ठप्प। परभणीमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागातील नागरी वस्तीत देखील पाणी शिरलं। नागरिकांचे मोठे हाल। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नदी नाल्यांना देखील पूर। हवामान खात्याकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। नांदेडच्या अर्धापूरमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस। शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। नांदेडमध्ये रात्रभरापासून पावसाची जोरदार हजेरी। किनवट तालुक्यातील इस्लामपूर भागात देखील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं।